विष्णूचं नाव नसन, विष्णूचं जप नसन, तर तुमचं ज्ञान व्यर्थ आहे. परब्रह्मा पूर्णतेशिवाय तुमच्या याच्यात फायदा पूर्णता दिसत नाही, तोपर्यंत जप व्यर्थ आहे. आता फायदा आणि पूर्णतेचा संबंध काय, विष्णू फायद्याचा संबंध काय? या ठिकाणी आपण उपनिषदांचा उल्लेख केला. त्यातील एक उपनिषद आहे जाबाल दर्शन उपनिषद. श्री दत्तात्रयांना आपल्या शिष्य संस्कृतीजींना अष्टांग योगाचे शिक्षण दिले. त्या अष्टांग योगामधल्या एका घटकामध्ये जप आहे. 10 लोक बकबक करते, देवावर चर्चा करतात, विशेष करून देवावर चर्चा करता, देव आहे की नाहीये, काय उपयोग, तुम्ही मला विष्णूचा जप दाखवा. तुमच्यापाशी देवाबद्दल एवढे सारे तथ्य आहे, एवढे फॅक्ट आहे, हा म्हणते हाय, हा म्हणते नाही आहे, तुम्ही सांगा त्याच्यात देव कुठं आहे? या ठिकाणी जे पृथ्वीचं वातावरण आहे त्याच्यासोबत हा जुडलेला आहे. तेच जर बदललं हा राहणं शक्य नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात द्वैतात हे त्या काळातल्या ऋषींना खूप विचार करून समजून घेतलं. ते एक प्रकार दूरदृष्टाच होते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज कीर्तनाची परिभाषा देत आहे. आजच्या काळातला एकही कीर्तनकार नसन जो या परिभाषेवर खरा उतरत असा. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय, द्वैताचे झाडानी गुरुविने ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडेल ना आम्ही, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखे मन, पुण्याची गणना कोण करी, राम कृष्ण हरी. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. मी गौरवदादा महाराज आपले या चॅनलवर स्वागत करतो. आज आपण संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठ शृंखलेतील पुढच्या भागाचे निरूपण सादर करणार आहोत. आजचा जो आपण अभंग घेतलेला आहे त्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज नामाचे महत्व, नाम काय, अद्वैताची संबंध काय, सगुण काय आहे, सगुण निर्गुण याच्यात खूप वादविवाद चालते. सगुण काय, निर्गुण काय, काय उपयोग आपला, गुरुचे महत्व काय, करंटा म्हणते, नालायक म्हणते, एक प्रकारे त्या काळातल्या शिव्यासारखंच आहे. ते ज्ञानेश्वर महाराज या अभंगात आपल्याला समजून सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे विष्णुविन जप व्यर्थ त्याचे नाम, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. सुरुवात करू आपण पहिल्या कडव्यापासून. ज्ञानेश्वर महाराज या कडव्यात म्हणत आहे विष्णूचं नाव नसन, विष्णूचं जप नसन, तर तुमचं ज्ञान व्यर्थ आहे, काही कामाचं नाही तुमचं ज्ञान. रामकृष्ण मनी नाही आहे तर ज्ञान व्यर्थ आहे, काही कामाचं नाही. आपण पाहतो आजच्या काळात खूप लोक ज्ञानी होऊन जाते, पुस्तक वाचते, हे करते, ते करते, ते असं करते, मी एवढा ज्ञानी आहे, हे ते. काय उपयोग काय त्या ज्ञानाचा? पैसे भेटन, हा वा, अरे भाऊ माझ्यापाशी बम ज्ञान आहे, हे घ्या ज्ञान घ्या, पैसे द्या मला. काय हे कोडिंग गिडिंग हे ते, ह्या प्रकारचे ज्ञान मी तुम्हाला देतो, ते ज्ञानानं मला पैसे द्या. पैशानं काय करायचं हा प्रश्न कधी विचारला? पैशानं मजा करायची. मजा कशासाठी करत आहे? मजा करण्याला विरोध नाही, मी पण मजा करतो, मी पण आनंद घेतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा, निसर्गाचा आनंद आपल्याला भेटते. पण ज्या रस्त्यानं आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो त्या रस्त्यानं खरंच आनंद मिळते का? तुम्ही विचार करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. आपल्याला या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टीचे अर्थ माहित असणं गरजेचं आहे. विष्णू कोण, जप कोण, जो रामकृष्ण मनी ठेवणे म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला खूप उदाहरणं मिळतात. आपल्या ज्या हिंदू धर्माचे मुख्य ग्रंथ आहे वेद,
आणि त्यांची शिखर आहे, त्यांचा जो शेवटचा भाग आहे, सारांश आहे उपनिषद, त्यामध्ये सगळ्या घटनांची, सगळ्या शब्दांची परिभाषा आहे. आपल्याला इतर कोणत्याही ग्रंथाकडे न जाता थेट त्या ग्रंथांकडे जावा. तेच श्रुती आहे, तेच सगळ्यात महत्वाचे ग्रंथ आहे. त्या ठिकाणी विष्णू म्हणजे काय? परब्रह्म. जो ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, त्याला विष्णू म्हटलं आहे. त्या विष्णूलाच पूर्ण म्हटलेलं आहे, त्या परब्रह्माला पूर्ण म्हटलेलं आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, विष्णूविना जे परब्रह्मा पूर्णतेशिवाय तुमच्या याच्यात फायदा, पूर्णता दिसत नाही, तोपर्यंत जप व्यर्थ आहे. आता फायदा आणि पूर्णतेचा संबंध काय? विष्णू फायद्याचा संबंध काय? आपण तर विचार करतो की फायदा म्हणजे बा की स्वार्थ, बा याले हे लुटायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. पण काय खरंच काय फायद्याचा अर्थ तोच होते? आता पहा, माणसाचा नेमका फायदा काय? आता आपण इथंच गणना करू, इच्छा इथंच अर्थ निघते. आपण सोबत ही गोष्ट शिकणार आहोत. तर या गोष्टीचा फायद्याचा अर्थ असा होते की काय गरज तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्याची? तुम्ही निसर्गात आले कशासाठी? जन्माला आले, काहीतरी घडलं म्हणून जन्माला आले, दोन व्यक्तीचं मिलन झालं त्यामुळे जन्माला आले. पुढे जे निर्णय घेतात ते कशासाठी? त्या निर्णयानं सुख भेटणार. सुख कशासाठी? त्या सुखानं आणखी 10 गोष्टी घेता येणार. ते कशासाठी? मन काहीतरी चलबिचल आहे, व्याकुळ आहे, ते मन, तो मी जो आहे त्याला शांत करण्यासाठी. बरोबर आहे की नाही? ते जे शांत करणं आहे त्याला पूर्णता म्हटलं जाते. तोच एक फायदा आहे. तुम्ही फायदा याच्यावरून पाहता की पैसे भेटले पाहिजे. पैशानं फायदा काय होणार? आनंद भेटला पाहिजे, सुख भेटलं पाहिजे. सुखानं काय? हे जे तडफड आहे हे शांत झाले पाहिजे. फायद्याची सुरुवात तिथं होते. शांततेकडे फायद्याची सुरुवात होते आणि त्या साखळीत मग पैसे कुठंतरी येते. ते जर आपण समजून घेतले तर आपल्याला अगदी योग्य प्रकारे ते समोर मांडता येणार. काय गोष्ट आहे ते समजता येणार. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. या ठिकाणी आपण उपनिषदांचा उल्लेख केला. त्यातील एक उपनिषद आहे जाबाल दर्शन उपनिषद. श्री दत्तात्रयांना आपल्या शिष्य संस्कृतीजींना अष्टांग योगाचे शिक्षण दिले. त्या अष्टांग योगामधल्या एका घटकामध्ये जप आहे. हे जप म्हणजे काय? तिथं दत्तात्रय म्हणतात की त्या परब्रह्माचे स्मरण करणे, त्या परब्रह्माला जाणून घेणे, त्या आत्म्याला जाणून घेणे, हे जप म्हटलं जाते. या ठिकाणी पूर्णतेला जाणून घेणे. आणि पूर्णता तुम्ही आहे. त्या मीला जाणणे, त्या मीच्या नालायकीला जाणणे, तो पूर्ण कसा होऊ शकते हे जाणणे, त्याला त्या दिशेला कसं वळवणे हे जाणणे म्हणजे विष्णू जप. आणि हेच तुम्ही दाखवत नसाल काय कामाचे? 10 लोक बकबक करते, देवावर चर्चा करतात, विशेष करून देवावर चर्चा करता, देव आहे की नाहीये. काय उपयोग? तुम्ही मला विष्णूचा जप दाखवा. तुमच्यापाशी देवाबद्दल एवढे सारे तथ्य आहे, एवढे फॅक्ट आहे. हा म्हणते हाय, हा म्हणते नाही आहे. तुम्ही सांगा त्याच्यात देव कुठं आहे? या ठिकाणी संतांचं उद्दिष्ट होतं तुम्हाला देवाचं अस्तित्व सिद्ध नाही करायचं, तुमच्या कामात देव कुठं आहे हे दाखवायचं. संतांना याच्यासाठी देवाची संकल्पना दिली की देव ब्रह्मांडात आहे की नाही आहे हेच तुम्ही सोडा, तुमच्या कामात देव कुठं आहे हे आम्हाला दाखवा. आपण असे व्यक्ती आहो की जे संतांच्या व्यक्तित्वाचं, संतांच्या विचारांचे काहीच मोल ठेवत नाही. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, विष्णूविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. 100 पुस्तकं वाचा, 1000 पुस्तकं वाचा, तुम्ही एक मूळ गोष्ट काढत नाही, तुमचं ज्ञान व्यर्थ आहे. तुम्ही तुमचा फायदा, तुमच्या अस्तित्वाची काय गरज आहे हे काढत नाही, तुमचं ज्ञान व्यर्थ आहे. रामकृष्ण मन नाही ज्याचे, तुमचं मन रामकृष्णामध्ये आहे नाही, तुमचं मन 10 गोष्टीमध्ये. माणूस कसा करते? जेवायला सरळ आहे, ताट समोर आहे, जेवायला सरळ आहे, माणूस घुमून खाते. ह्या घुमून खाण्यामुळे त्याला सगळे दुःख सहन करावं लागते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, विष्णूविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. पुढच्या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, उपजोनी करंठा नेने अद्वैत वाटता, रामकृष्ण पैठा
कैसा होय. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जन्माले कारंट्यासारखे आले, नालायक निर्लज्ज सारखे आले, राम नाम नाही घेतलं तर तुम्ही एका ठिकाणी स्थिर कसा होसा. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, अद्वैतची वाट नाही धरली, तुम्ही करंट आहे, नालायक आहे, गधे आहे. सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात. कारण कसे आहे, आता सांगा, पागल व्यक्ती काय करते, नालायक व्यक्ती काय करते. फायदा असते एका दिशेने, तो जाते दुसऱ्या दिशेने. फायदा असते दूध पोळी साखर खाण्याले, तो जहर पिते. आता याले करंटाने म्हटल्या जाणार काय, याले नालायक म्हटल्या जाणार नाही काय. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा हो. तुम्ही फायद्यात कसे स्थिर होसाल, हे या ठिकाणी असं प्रश्न विचारताय. तुमचा फायदा कसा होणार तुम्हाला समजतच नाही, तुम्ही त्याचं गणनाच करत नाही, तुमचा फायदाच कसा होणार. अद्वैत आहे दोन गोष्टी असणे. अद्वैत म्हणजे दोन गोष्टी नसणे. या काय की नाही ते आपल्याला माहित नाही, पण दोन गोष्टी नसते. आता पहा, तुम्ही मी वेगळे आहो असं जर आपण गृहीत धरलं, तुम्ही आणि मी वेगळे आहो असं आपण गृहीत धरलं, तुम्ही माया फायदा करणार नाही का. मी हा शरीर आहो, मी हा शरीर आहो, बाकी माया आहे नाही, खड्ड्यात गेले बाकीचे. मी आहो ना, हे जे शरीर आहे हेच एवढंच माझं आहे ना. या शरीराचं रक्षण करणं, या शरीराची भूक भागवणं एवढंच माझं कर्तव्य असलं पाहिजे. या शरीराला आराम पाहिजे, या शरीराला आराम देणं एवढंच माझं कर्तव्य असलं पाहिजे. पण नाही, हे जो शरीर आहे, हा जो मी आहे, पूर्ण समष्टीवर निर्भर आहे. या ठिकाणी जे पृथ्वीचं वातावरण आहे, या ठिकाणी जे पृथ्वीचं वातावरण आहे त्याच्यासोबत हा जुडलेला आहे. तेच जर बदललं हा राहणं शक्य नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात द्वैत, हे त्या काळातल्या ऋषींना खूप विचार करून समजून घेतलं. ते एक प्रकार दूरदृष्टाच होते. दूरदृष्टा काही अंतर्यामी, काही असं दिव्य शक्ती नसते, तर त्यांना ते बरोबर अंदाज लागला. गोष्ट कशी आहे, आजच्या काळात आपण पाहतो पर्यावरणाचा ऱ्हास होते, जंगल कापल्या जाते, समुद्र प्रदूषित केल्या जाते, प्राण्यांची हिंसा केल्या जाते. या सगळ्यांचा परिणाम प्रकृतीवर होते. ह्या एक ना दुसऱ्या गोष्टीमुळे काही ना काही बदल होते. आता पायसाने एवढे जास्त औद्योगिकरण केले, एवढी जास्त लोकसंख्या वाढवून ठेवली की जे संसाधन आहे ते कमी पडत आहे, उत्सर्जन करावं लागत आहे. जे घातक वायू आहे, जे डेंजरस गॅसेस आहे, त्याला चालना मिळाली, जास्त ते वाढू लागले. अशा ठिकाणी जर माणूसाला बरोबर राहायला वातावरणच भेटलं नाही, मंगळ सारखं किंवा शुक्र ग्रहासारखं वातावरण पृथ्वीवर झालं तर कसं जगणार माणूस. हा आणि निसर्ग वेगळा नाही, आणि याचे परिणाम दुसऱ्यावर होणार, दुसऱ्याचे परिणाम याच्यावर होणार. दुसऱ्या व्यक्तींना जे केलं ते मला भोगा लागन, मी जे केलं ते दुसऱ्या व्यक्तींना भोगा लागन. आता सांगा, तो मी वेगळा हो काय, मी माझ्या फायद्याचा विचार केला, मला त्याच्या फायद्याचा विचार करावाच लागत, पर्यायच नाही. त्यांना जर त्याचा विचार करायचा असेल त्याला मलाही माझाही विचार करावा लागतो. हे म्हणत आहे अद्वैत वेदांत. अद्वैत पूर्णपणे तार्किक आहे, सगुण आहे. ते ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणणारच आहे, सगुण आहे ध्यान. ज्याला ही गोष्ट समजली, हे सगुण ध्यान आहे, हे सगुणपणे समजत नाही. याच्यात काही परालौकिक शक्ती नाही की बा ज्याची आपण चर्चाच करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. तो त्याच्या आनंदात, त्याच्या सुखात, त्याच्या पूर्णतेत बसणार कसं, रामकृष्णात बसणार कसं. रामकृष्ण या ठिकाणी पूर्णतेचे प्रतीक. मी पूर्ण, तुम्ही पूर्ण, पूर्ण मदम पूर्णमिदम. पूर्णातून पूर्ण गेलं काय जाणार, मग मला माझ्यासाठी करण्याची काय गरज. माझं नुकसान जरी झालं, माझ्यापासून काय गेलं, पैसा गेला तरी काय गेलं माझ्यापासून, माझ्यापासून माझी ताकद गेली तरी काय गेलं, मी पूर्ण होणार. माझं काही, मी हारलो तरी काय नुकसान झालं. या ठिकाणी आपलं जे दर्शन आहे ते दुःख निवारणासाठी खूप उपयोगी. आजच्या काळात दुःख आले तर लोक हास्याच्या दिशेने जाते, ते पण फालतू हास्य किंवा कोणते विचार हास्य मारायचा, लोक खदा हाय हाय हाय. या ठिकाणी जो खरा हास्य आहे ना,
तो दुःख दूर करूनच जाणार. तो स्वतःवर हसणं शिकवते. मी बा असा नालायक की कायच मग. तर अशा गोष्टी जेव्हा समजते, जेव्हा आपल्याला खरं दिसते, एवढे बारीक गोष्टी आपल्याला समजली कशी नाही, तेव्हा आपल्यावर हसा येते स्वतःला. तो हसा खरा आहे. जेव्हा आपली नालायकी दिसते तेव्हा आपल्याला हसा येते, तो हसा खरा आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की जर तुम्ही अद्वैताच्या वाटेवर गेला नाही, तुम्ही पूर्णतः तुमचा फायदा याच्या दिशेला जासानच कसे. कारण सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यावर निर्भर आहे. तुमच्या एकाचा फायदा सगळ्याचा फायदा, सगळ्यांचा फायदा तुमचा फायदा होणारच. प्रकृतीनं अशी व्यवस्था करून ठेवली आहे. तुमचं एकाच फायदा हो किंवा न, नुकसान सोबत राहणार. या ठिकाणी फायदा झाला किंवा नाही झाला, नुकसान सोबत राहणार हे पक्क आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, द्वैताचे झाडणी गुरुविने ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडेल नामे. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, द्वैताचे झाडणी, दोन गोष्टी काढून टाका. दोन आहो वेगळं आहो हे काढून टाका. तुम्ही निसर्गाचा भाग आहे, निसर्ग पूर्ण आहे. तुम्ही निसर्गाचा एक खेळ खेळायचा आहे. तुम्हाला या जीवनात 100 वर्षाचा आलेला आहे, खेळायचा आहे. खूप छोटा वेळ आहे हा. पूर्ण ब्रह्मांडाचा जर विचार केला तर कित्येक करोडो वर्ष अगोदरचं आपलं ब्रह्मांड आहे. त्यापैकी 100 वर्ष काहीच नाही, 2 क्षणासारखे. जर पूर्ण ब्रह्मांडाचे आयुष्य 100 वर्ष समजले तर या मीचे आयुष्य 100 वर्ष म्हणजे 2 सेकंद. 2 सेकंदापेक्षा कमी, एवढे कमी याचे आयुष्य. हे आयुष्य खेळण्यासाठी भेटलेले. आपण त्याच्यात टेन्शन घेतो, जबाबदाऱ्या घेतो बिनकामाच्या. ज्या जबाबदाऱ्या घ्यायची गरजही नव्हती त्या जबाबदाऱ्या घेतो. अशा जबाबदाऱ्यांचा विचार करणं, त्या जबाबदाऱ्या झाडून टाकणं, 2 गोष्टी. आणि त्या जबाबदाऱ्या आपण पाहिल्या ते ना स्वार्थाच्या याच्यावर. तो वेगळा, मी वेगळा. माझा फायदा झाला पाहिजे, त्याचा फायदा नाही झाला पाहिजे. त्याचं नुकसान झालं तरी मला फरक नाही. फायदा झाला ठीक, नाही झाला तरी मला फरक पडतो. हे झालं तर हे झाडून टाकलं, तुम्ही बरोबर खेळायला लागता. जे योग्य काम आहे तेच तुम्ही करता. या ठिकाणी म्हणत आहे, द्वैताची झाडणी गुरुविने ज्ञान. जे गुरुविने ज्ञान आहे ते समजणं थोडं कठीणच आहे. गुरुला खूप मेहनत करायला लागली ते ज्ञान घ्यायला. अशी गोष्ट नाही की व्यक्ती ज्ञान मिळू शकत नाही, मिळू शकते. पूर्ण प्रकृती गुरु आहे. या ठिकाणी ते गोष्ट समजण्याची गरज आहे. ते गोष्ट समजली सोपी होऊन जाते. गुरु असा तर सोपी होऊन जाते, गुरु नसला तरी आपण ज्ञान मिळू शकतो, पण गुरु असा तर खूप सोपी होऊन जाते. असं या ठिकाणी म्हणत आहे, त्या कैसे कीर्तन घडेल ना. आता या ठिकाणी पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज कीर्तनाची परिभाषा देत. कीर्तनाची परिभाषा देत आहे. आजच्या काळातला एकही कीर्तनकार नसन जो या परिभाषेवर खरा उतरत असत. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, गुरुविना ज्ञान, द्वैताचे झाडणी गुरुविना ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडेल ना. जोपर्यंत तो 2 गोष्टीचे खंडन करत नाही, जोपर्यंत तो द्वैताचे खंडन करत नाही, तोपर्यंत त्याचे कीर्तनच नाही असं समजून जायचं. त्या कैसे कीर्तन घडेल ना, त्याच्या नामाचं कीर्तनच नाही असं समजून जायचं. कोणी 2 गोष्टीचे भेद काढत आहे का, त्याच्या केंद्रावर जात आहे का, की कौन येते बा, हा विचार कौन येते मला 2 गोष्टी असण्याचं. 2 गोष्टी असणे म्हणजे काय, किंवा मी स्वार्थी कसा, मी अद्वैत कसा, निसर्गात मी एक कसा, हे कधी विचार करताना दिसतं. लोक तर हसवायला लागते की हे करू नका, ते करू नका. आजच्या काळात पोरींवर विशेष करून त्यांच्या शरीरावर जास्त लक्ष देण्याची परंपरा लागली. भारतात एवढं नव्हतं. भारतात जर उपनिषदांचा काळ बघितला तर आपल्याला खूप विदुषी महिला दिसणार, गार्गी, आणखी इतर महिला दिसणार. त्या महिला खूप विद्वान होत्या. पुरुषांच्या सोबत राहून त्या शास्त्रार्थ करत होते. एवढं त्यांचं महत्व होतं. पण तरी आजच्या काळात त्यांची योनांगाला महत्व, त्यांच्या विद्वत्तेला महत्व नाही, त्यांच्या योनांगाला महत्व. आपण आपली लाज त्यांच्या योनांगात ठेवलेली, त्यांच्या शरीरात ठेवलेली. काय गरज, ते शरीर आहे का सांग. ते शरीर असत्या तर गोष्ट वेगळी, त्या शरीर नाही आहे ना, त्या विवेक आहे ना. आपण काय एखाद्या पोरी सोबत काही दुर्व्यवहार झाला,
आपण ते बम मोठी गोष्ट. त्या पोरीचा हत्या झाली याची आपल्याला फिकर पडत नाही, त्या पोरीच्या शरीरावर कोण बोललं याची फिकर पडते. काय गोष्ट आहे. तो मी वेगळा नाही आहे, गरज काय. पहिली गोष्ट तेही व्हायला नाही पाहिजे, हे माझं मत आहे. ते गोष्ट न हो याच्यासाठी अद्वैतच महत्वाचं आहे. स्त्री सशक्तीसाठीच अद्वैत महत्वाचं आहे. तो मी वेगळा नाही, ती मुलगी मी वेगळा नाही हो, हे जेव्हा समजलं, तिचं नुकसान ते माया नुकसान ते तिचं नुकसान, हे समजलं, आपण त्यांचं नुकसान कशालाच करणार. इथं अद्वैत वेदांत गरजेचं आहे. सगळे जे थोर पुरुष आहे, जे महिलावादी आहे, त्यांच्या केंद्रावर अद्वैत होतं. त्यांना माहीत असो की ना असो, त्यांचे जे आचरण होते, त्यांचे जे कर्म होते ते अद्वैताचे होते. या ठिकाणी फक्त आपण आचरणाला महत्व देतो. पोरण पोरीचं नातं यावरही काय म्हणते तर लोक खूप वादविवाद करते की बा लग्न करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, तसं राहायला नाही पाहिजे, बापाच्या मर्जीनं पोरीनं लग्न करायला पाहिजे, बापाला सांगून लग्न करायला पाहिजे, पळून गेलं तर त्याची इज्जत काय राहणार. पहिली गोष्ट, तुम्ही त्याच्यात इज्जत ठेवली कशाली आणि त्याच्यात काय फायदा इज्जत ठेवून, हा प्रश्न विचारते. तुम्हाला काय समाजानं सन्मान भेटत नाही, भेटला तर काय फरक पडते. अगोदरच्या काळासारखा काय निष्कासित करून टाका. इथं कोणीच कोणाला निष्कासित करू टाकत नाही. तर सांगा तुम्ही की कोण तुम्ही आता त्याची भीती घेता. त्याच्यात तुमचंही नुकसान. तुम्हाला फक्त त्या पोरीला आपल्या हाताखालची बाहुली बनवून ठेवायचं, त्या पोरीला फक्त नियंत्रित करून ठेवायचं, तिला वस्तूसारखं पाहताय म्हणून तुम्हाला ती विचार येते. या ठिकाणी सगळे कीर्तनकार पोरीला वस्तूसारखं पाहते. एकही कीर्तनकार नसन जो पोरीला वस्तूसारखं पाहत नसन. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात, द्वैताचे बंधन नाही पाहिजे. द्वैताची झाडणी करून टाका, तुम्ही द्वैताला खतम करून टाका, तेव्हा जाऊन तुमचं कीर्तन होणार. या ठिकाणी कोणीच कीर्तन करत नाही असं मी सांगतो. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. शेवटच्या कर्व्यात ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. या ठिकाणी सगुण ध्यान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे, हे सगुण ध्यान आहे. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, हे जे तुम्ही सगळा अभ्यास करत आहात, हा जो मी सांगत आहो, हे सगळं सगुण आहे. तुम्हाला कोणत्या परलौकिक शक्तीची विश्वास करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला इथं दिसणार, इथं दिसते की काय खरं आहे काय खोटं आहे. या ठिकाणी म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगुण हे ध्यान. ध्यान म्हणजे काय, एकाग्रता, समजणे, त्याला ध्यान म्हटलं जाते. ते ध्यान सगुण आहे, या जगातले आहे, पारलौकिक नाही. निर्गुण म्हणजे पारलौकिक, ज्याचा विचार करू शकत नाही, त्याची कल्पना करू शकत नाही. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. जो प्रपंचाचा व्यक्ती आहे, नामपाठ मौन प्रपंचाचे, जो प्रपंचाचा व्यक्ती आहे त्याला हे गोष्ट पहिले माहीत असायला पाहिजे, तेव्हाच त्याचा प्रपंच नीट चालेल. या ठिकाणी शब्दशः अर्थ घेत नाही आम्ही, थोडे अर्थांचे थोडे उंच आयाम, उंच तल आपल्याला शोधा लागते. नामपाठ मौन प्रपंचाचे. नाम प्रपंचाचे मौन रूपानं नाव हे प्रपंचाच्या हिताचे एक साधन आहे. तुम्ही ह्या दुःखाचे जर चिंतन केले, तुमच्या प्रपंचाचे शिखर गाठन, तुमच्या प्रपंचात दुःख होणार नाही. संन्यासी घ्यायची गरज नाही, तुम्ही प्रपंचात संन्यासी होऊन जासान. संन्यासाचा चुकीचा अर्थ करायचा नाही. संन्यासी म्हणजे उंचता, शिखर, विवेक, त्याला संन्यासी म्हणते. कपडे घालणं किंवा घर सोडणं याला संन्यासी म्हणत नाही. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचे बाबा स्वतः उदाहरण आहे. संन्यासाचे जीवन आणि प्रपंच हे सोबत चालते. त्या काळातली परिस्थिती घातक होती, परिस्थिती लोक घातक होते, त्यामुळे त्यांना तसे परिश्रम करावे लागले. पण जर समाज योग्य झाला, तेच परिस्थिती सगळ्या घरात होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे, नामपाठ मौन प्रपंचाचे. नामपाठ मौन प्रपंचाचे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा अर्थ होतो, नाव घ्या, हे स्मरण करा, नामपाठ प्रपंचाचे, तुमचं जीवन सोपी होणार. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपले 9व्या
अभंगाची, हरिपाठातील 9व्या अभंगाचे निरूपण करते. बोला राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सगळ्या संतांना वंदन करून, संत ज्ञानेश्वरांना, संत तुकाराम महाराजांना वंदन करून, विठुरायाच्या चरणी आपले साष्टांग करून मी कीर्तन रूपी सेवा संपवतो. राम कृष्ण हरी. बोला पुंडलीनाथ महाराज की जय. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला तुकाराम महाराज की जय. बोला सब संतन की जय.